अँड टीम पाहताय अविनाश एक जबरदस्त सिनियर खेळाडू आहेत. सुदर्शन राऊत पहिल्या राऊंडच्या मॅच मध्ये त्यांनी सुद्धा खेळ चांगला केला होता आणि युवा गोलंदाज खऱ्या अर्थाने मात्र तयार झाले सापडले टीम मध्ये. जेव्हा जेव्हा गावाची लीग तयार होते गावातील क्रिकेटपटू त्यांच्यातील खूबी त्यांच्यातील हुनर हे मात्र प्लॅटफॉर्म मिळतो आणि ही स्पर्धा फायनल मात्र पाहायला मिळेल. फायनल झाल्यानंतर 15ला 16ला ब्रेक असेल आणि 17ला वडोली डिंगडॉंग प्रीमियर लीग 2024 सुद्धा पाहायला मिळेल. कारण डिंगडॉंग वडोलीला सुद्धा लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडू नवनवीन पाहायला मिळाले. राजासारखा खेळाडू ज्याने 6 बॉल 6 षटकांचं पहिलं रेकॉर्ड या सीझन मध्ये केलं. डिंगडॉंग वडोली व्हॉट अ शॉट, बेमिसाल टायमिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक, चेंडू जातोय गगनचुंबी, बिग स्काय ह्यूज सिक्सर. आकाश झेपी षटकार जे प्रेक्षकांना पाहायला नेहमी आवडत असतो असा फटका संकेत नांगरेच्या बॅटमधनं 6 धावा. पहिल्या बॉलला षटकार, भूमिका स्पष्ट, अटॅकिंग बॅटिंग 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि बॉलचा इशारा पंच करतायत. या ठिकाणी प्रेक्षक कक्षाच्या वरती हा बॉल मात्र अटकलेला आहे. गगनचुंबी षटकार थेट पोहोचला खेळाडू प्रेक्षक कक्षावर आणि मात्र इथे एक क्षेत्ररक्षक सुद्धा प्रेक्षक बनून राहिले. संकेत नांगरेचा तडाखा, पहिल्या बॉलला षटकार, गोलंदाज बॉलिंग मार्कवर सापडून टीम कडनं पाहिलं अथर्व यांना. 4 ओव्हरची मॅच, रन रेट सरासरी खूप महत्वाची असेल या मॅच मध्ये. आय थिंक मॅच बॉल मात्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. साईद दळवी आणि संकेत नांगरे जोडी कुठपर्यंत पार्टनरशिप पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या उभारेल यावर सुद्धा समीकरण पुढच्या 2 षटकाची लागतील. पहिल्या 2 ओव्हरला कशा पद्धतीने डॉट आणि विकेट पडतील यावर समीकरण सापडणे संघाची असतील. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि कॅच पकडली आहे. शॉर्ट फाईट मध्ये मात्र झेल टिपलाय. एक षटका टोकून संकेत नांगरे तंबूच्या आसऱ्याला. पहिला धक्का धनंजय स्पोर्ट चिंगा टीमला. विनीत नांगरे मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहू शकतायत. एक जबरदस्त मात्र युवा खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये मात्र इनफॉर्म बॅटिंग सातत्यपूर्वक आणि ओपन क्रिकेटला सुद्धा चांगला खेळ करत सातत्यपूर्वक आला हा खेळाडू. आणि बघूया या ठिकाणी विनीत नांगरे स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. 6 धावा टोकून, एक षटका टोकून 2 बॉल मध्ये 6 धावा कव्हर करून संकेत नांगरे बाद झालेत. मेंढरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात रन रेट किती येईल? आरपी लाईन वाडा ऐनुल शेख यांच्याकडनं डिंगडॉंग वडोली ट्रॉफीला शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप चांगलं आयोजन. परकट चेंडू मात्र बॅकवर्ड डीप पॉइंट कडे जातोय. पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल आणि मिळतायत त्या 2 धावा. या 2 धावाच्या बढतीनं स्कोर कार्ड 8 या धावसंख्येवर पोहोचतोय. धनंजय स्पोर्ट चिंगर लॉस ऑफ 1 विकेट. बॉलचा खेळ झालाय पहिल्या षटकातील 3 बॉल, 3 चेंडू 1 गडी बाद, धावा 8. सरासरी खूप चांगली आहे परंतु विकेट सुद्धा चांगली संकेत नांगरेची मिळाली सापडणे टीमला. इथून पुढे काय घडामोडी घडतील? चौथा बॉल, फुलर लेनचा बॉल ऑन साइडला तटवलाय. मिड ऑन झोनला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सर्कलच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केलं आणि सिंगल धावेने धावसंख्या 9 या आकड्यावर. 4 बॉल मध्ये पहिला षटकार, त्यानंतर विकेट, पुन्हा 2 धावा, त्यानंतर सिंगल, अशा 9 धावसंख्या 4 बॉल मध्ये कव्हर झाली आहे. सापरोंडे गोलंदाज अथर्व यांचे पॉवर प्ले षटकातील 2 बॉल शिल्लक राहत आहेत. 5वा बॉल, वाटलं होतं सिंगल घेईल पण घेतली नाही. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि विकेट जाते. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र हा शॉट खेळताना फटका फसलाय. खरं तर सिंगल डबलला खूप महत्व राहील परंतु कॉन्फिडंट लेवल होती की शॉट खेळेल परंतु हवेच्या विरुद्ध दिशेला विकेट जाते. धावसंख्या 8 वर स्थिमित राहते. 8 सिंगल थांबली गेली आहे. 2 धावा डिक्लेअर ठोकून मात्र या ठिकाणी बॅटर पोहोचलेले आहेत. चला स्पीडअप करा जरा.
जय 4 ओव्हरच्या मॅचेस खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आयोजकांचा डिंगडॉंग ट्रॉफी मध्ये आहे. वडोली चषक वर्षातून मोठी स्पर्धा. हा विनिंग टीम कॅप्टन आपण याचे लॉर्ड्स पडले जात आहेत. कुडूस 11 टीम कॅप्टन धनंजय स्पोर्ट चिंचगड सापरुंडे. विजय संघ आणि कुडूस 11 कॅप्टन या. ओहो आता काय घडतंय तर इथे पुन्हा एक धाबा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धाबा 10 धाबा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सरासरी आली 10 धाबा. समाधानकारक धाव संख्या आहे, कमी नाही आणि जास्त नाहीये. विकेट सुद्धा 2 काढलेले आहेत म्हणजे बॉलिंग सुद्धा समाधानकारक झाली आहे. दुसरं षटक लगेचच सुरू करायचं आहे सापरुंडे टीम. आणि बॉलर्स नेम संगदीप, एक युवा खेळाडू नवीन चेहरा. डिंगडॉंग वडोली ट्रॉफीच्या माध्यमातून मॅच पहिल्या राऊंडला घेतली होती. सुपर बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि स्वतः कन्नाच्या भूमिकेमध्ये आहे. गोलंदाज पाहत आहे संगदीप सापरोंडे गावदेवी टीम. लॉर्ड्स पण जातात आलेले आहेत. कुडूस आहेत, चिंचगड आहेत, सापरुंडे आहेत, कॅप्टन आलेले आहेत. कॅच पकडली, विकेट जाते या ठिकाणी. जय नांगरे बाद. बॅक टू डगआउट. बाय कोणाला मिळते? विजय संघाला बाय. जो संघ विजयी होईल तो मात्र गटातील मॅच खेळेल. आणि यापुढे सामना कुडूस 11 विरुद्ध स्वस्तिक स्पोर्ट्स सारशी.
5:30 हिला वाजतील. ही मॅच संपल्या पास करू. हवेमध्ये बॉल कॅच सुटली गेली आहे. एफर्ट थोडे कमी पडले. झेलवर मात्र जाणं, फास्टली स्टार्ट घेणं खूप गरजेचं होतं. परंतु बॅटर तेवढंच मात्र बघितलं, कॉल खूप चांगला होता. फास्टली रन मात्र कव्हर केली. धावसंख्या 19 वर. रन रेट सुद्धा थांबवतायत, घेतायत. एक जबरदस्त संघर्ष घडामोडी घडतायत. बॉल झालेत या षटकातील 5. 11 चेंडू 19 धावा. लास्ट बॉल. विकेट गेलेत आतापर्यंत 3. डिक्लेअरच्या या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. आणि नो का? नो +2. 3 धावांचा बोनस. हा 3 धावांचा बोनस. रन रेटची सरासरी बघली आपण तर या ठिकाणी रन रेट वाढतोय. सरासरी नजर असताना धावसंख्या 22 वर पोहोचते 11 बॉल मध्ये. आता मात्र धावसंख्या चांगली पाहायला मिळते. धनंजय स्पोर्ट चिंगर 3 विकेट लॉस केले असताना सुद्धा स्कोर मात्र फास्ट बनलाय. 22 धावा. इकडे 30 पर्यंत चालते ते. 30 तक चलता. 1 रन का? चला स्पीडअप करा. या ठिकाणी गोलंदाज बॉलिंग मार्क पाहू शकता आपण. शिवम पाटील, षटक नंबर 3, पहिला बॉल. धावसंख्या बळकावर पहिल्या 2 ओव्हरला बनली 23. सकलेन खरबे आपण मंचावर यावं. शुभम कडनं पहिला बॉल. डेड बॉलचा इशारा पंचांकडे येते. पुन्हा एकदा साहिल दळवी. धनंजय स्पोर्ट चिंगर बॅटर तयार. 23 धावा पहिल्या 2 षटकामध्ये. चांगला रन रेट चिंचगर टीम कडनं. फर्स्ट बॉल या ठिकाणी डीप लॉंग ऑफ झोन मध्ये मात्र फील्ड केला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव मिळते शुभमच्या पहिल्या बॉलला. साहिल दळवी चिंचगर यांना. 24 धावा. पाटील नेटवर्क लाईव्ह स्पर्धा पाहू शकता. डिंग डॉंग वडोली चषक 2024. 51,000ची स्पर्धा. प्रथम पारितोषिक 12 ते 15 ही स्पर्धा आहे. आणि 17 तारखेला डिंग डॉंग प्रीमियर लीग वडोली 2024 पाहायला मिळेल. एक गाव एक ओपनला मोठे संघ पालघर ठाणे जिल्ह्यातील पाहायला मिळतील. सुरेख फटका डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांकरिता रोशन लारा यांच्या बॅट मध्ये जातोय. बॉल पाठवा. या 2 धावांनी स्कोर मात्र वाढला. स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय. धावसंख्या वाढताना 26 वर. यूज बॉल द्यायचा आहे. यूज वापरलेला चेंडू येतो या ठिकाणी पाहू शकताय. कारण षटक नंबर 3 चालू आहे. द गेम ऑफ द क्रिकेट ग्लोरियस अनसर्टन्सी या खेळामध्ये अनिश्चितता दडलेली आहे. धावसंख्या पाहताय 14 बॉल आणि 26 धावा. 45-50 धावांच्या टार्गेटने वाटचाल करण्याचा प्रयत्न जी सरासरी घेतली पहिल्या 2 ओव्हरला 23 धावा. त्या दृष्टिकोनातून धनंजय स्पोर्ट चिंगर संघ वाटचाल करतोय. आणि या वाटचालीला कुठेतरी किडनॅप पाडण्याचा प्रयत्न शुभम पाटील करेल का ही आशा सापरोंडेकरांना लागली आहे. बॉल नंबर 3 तिसऱ्या ओव्हरचा. हो यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल नक्कीच आहे. चेंडू येतोय. षटकार. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देताना तंबूमध्ये घबराट. 6 धावा. रोशन लारा गरजलाय. उत्तुंग षटकार. 32 स्कोर ऑन बोर्ड. 15 बॉल मध्ये 32 धावा.
ठक्कम ठोक फलंदाजी मात्र या ठिकाणी मात्र झाली आहे. व्हीआयपी कक्षाला पाहू शकतायत मान्यवरांची मांदी आई डिंग डॉंग क्रिकेट क्लबचं निमंत्रण मान देऊन उपस्थित झाले व्यक्तिमत्व आहेत. चौथा बॉल शुभम पाटील घेऊन येतोय. जरा स्पीडअप करायचं बॅटर. .32 स्कोर ऑन बोर्ड. रोशन लारा तैयार. थोडं स्पीडअप करा प्लीज, कारण आपल्या 2 मॅच खेळवायच्या आहेत. 5 वाजून गेलेले आहेत, 5:15 व्हायला आलेले आहेत. शॉट चांगला आहे, चेंडू मिड विकेट कडे मात्र सीमा रेषा पार. लेफ्ट हँड बॅटर रोशन पाटील धनंजय स्पोर्ट चिंचगड चौकार. 36 धावा. शुभम पाटील वर षटकार बसला, चौकार बसला, रन रेट मोठा केलाय आणि मेन बॉलर वरच अटॅक केला गेलाय. 36 धावा. 4 बॉल मध्ये 2 मोठे फटके आलेत, एक सिंगल एक डबल. 13 धावा 4 बॉल मध्ये शुभम पाटील खर्च केले आहेत. शॉट जैसे गेंद निकली बंदूक की गोली. ह्यूज सिक्सर. 2 षटकार 1 चौकार शुभम पाटीलला ठोकलाय रोशन लारानं 5 बॉल मध्ये आणि स्कोर भला मोठा उभा केलाय. 17 चेंडू ठोकल्या, 42 धावा चिंचगड टीमनं. ऑन साइडला या ठिकाणी बंटी शेठ आंबेडकर यांच्याकडनं धनंजय स्पोर्ट चिंचगड टीमला शुभेच्छा येत आहेत. धनंजय स्पोर्ट चिंचगड टीम मल्हार शिव मल्हार या टीमनं लॉन्च केली गेली होती आणि अप्रतिमात द्वितीय विजेता आंबेडकर स्पर्धा ठरली होती आणि पॅकर होते बंटी शेठ आंबेडकर यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत धनंजय स्पोर्ट चिंचगड टीमला या मॅच करिता. आणि बघूया जर स्कोर बघितला आपण 3 ओव्हर मध्ये धावसंख्या पलकवत झालेली आहे 43-43 वर. असं वाटलं रन रेट कुठेतरी शुभम पाटील थांबवतील, परंतु शुभम पाटील हुकमी एका गोलंदाजावरच 2 षटकार 1 चौकार रोशन पाटीलनं ठोकला. तुफानी फटकेबाजी. रोशन लारा 23 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय, 2 षटकार 1 चौकार सिंगल डबल घेताना. संघाची धावसंख्या झाली आहे तब्बल 43. षटक नंबर 4 अंतिम हाणामारीचा षटक. गोलंदाज बॉलिंग मार्कवर घेऊन येत आहेत विराज. धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न होईल की ठोकतील. व्हॉट अ शॉट. फुल अँड सक्सेसफुल षटकार. रोशन लाराची बॅट एकदा का लागली तर मात्र तो थांबत नाहीये. 6 षटकारांचा रेकॉर्ड मात्र आंबेडकर या ठिकाणी केलं होतं या बॅटरनं. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली होती. एका ओव्हरला 3 षटकार, त्यानंतर पुढच्या ओव्हरला सलग 3 षटकाराचे सलग 6 षटकारांचं रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहे. रजा नंतर रोशन लारावचं नाव येत आहे या सीझन मध्ये. पुन्हा एकदा अटॅक, बॅक टू बॅक 2 सिक्सेस या ओव्हरला षटकार. वैयक्तिक धाव संख्येमध्ये वाढ झाली आहे 23 वर 10. 35 धावा. 35 धावा वैयक्तिक आणि टीमचा स्कोर होतोय 55. वैयक्तिक 35 नसून 32 आहेत आम्हाला या ठिकाणी पाटील नेटवर्क कळवत आहेत. आणि टोटल स्कोर झालाय टीमचा 55. फायटिंग टोटल तर निर्माण झाली, जो टार्गेट हवा होता मिळाला. 4 बॉल बोनस बाकी राहत आहे शेवटच्या ओव्हरचे. विकेट काढली रोशन लारा, परंतु तगडी कामगिरी करून परतताना तब्बल ठोकले 4 षटकार 1 चौकार. 32 धावांची एक फास्ट धावांची लयलूट इनिंग. रोशन पाटील धनंजय स्पोर्ट चिंचगड. टाळ्या झाल्या पाहिजे बॅटर करिता. व्हॉट बॅटिंग.
साहिल दळवीच्या साथीला येत आहेत न्यू बॅटर उगवता सितारा अक्षय दळवी. बघूया अक्षय दळवी आता मात्र आलेली या षटकाची अजून 3 बॉल खेळ बाकी राहतो. थोडी घाई करा साहिल दळवी. स्कोर तर मजबूत आहे 55 धावा. जो रोशन लाराच्या फास्ट इनिंगने 4 षटकार 1 चौकार लगातार 5 बॉल मध्ये 5 मोठे फटके आले. ओहो आणि इथे घडलं काय. एक धाव तर नक्की मिळते. विकेटची संधी गमावली सापडून टीमनं. सिंगल धावेने 56 आकडा बनतोय. या षटक क्रमांक 4 मधील 2 बॉल बाकी राहत आहेत. अंतिम षटकातील अंतिम 2 बॉल. अब तक 56 स्कोर धनंजय स्पोर्ट चिंचगड. फुल टॉस बॉलला फेकून दिलाय लॉंग लेगला. सीमा रेषा पार. धनंजय स्पोर्ट डिंग डॉंग चषक में ठोकतायत षटकार. साहिल दळवी ब्रँड. 6 धावांनी धावसंख्या वाढली. फुल्ली मोठा येतोय आकडा धावसंख्येचा 62. 62 धावांचा आकडा मात्र फळका मात्र चाललेला आहे. षटक क्रमांक 4 मध्ये शेवटचा 1 बॉल शिल्लक राहतोय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र विराज रोखेल का साहिल दळवीला शेवटच्या बॉलला. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. खूप मोठी चुकी. साहिल एक हार्ड हिटर मागच्या मॅचला सामनावीर ठरलेला आहे आणि त्या बॅटरला दोन्ही फुल टॉस मिळाले. 2 षटकार लगातार 12 धावा 2 बॉलला शेवटच्या आल्या. स्कोर मोठा झालाय तब्बल 68 धावा. 69चं टार्गेट ठेवलंय सापरोड टीम समोर चिंचगड. चला टॉस साठी यायचंय.
तर टॉस साठी याचे बोट टीम कॅप्टन कुडूस 11 टीम कॅप्टन अँड स्वस्तिक स्पोर्ट सारशी. बोट टीम कॅप्टन या. माननीय आजम भाबे आणि सकलेन खरबे मान्यवरांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यावं टॉस करण्याकरिता. प्लीज वेलकम डिग्निटरीज मिस्टर आजम भाबे, businessman in Wadoli, and Saklen Kharbe sir and Yogiji Padil sir, please welcome. तर नक्कीच या ठिकाणी सकलेन खरबेजी आमच्या समेत जोडलेले आहेत. त्यात योगीजी पाटील आहेत आणि आजम भाबे एक युवा बिझनेसमॅन आमच्या समेत जोडलेले आहेत. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन है. आजम भाबे सर, या स्पर्धेबद्दल विशेषता तुम्हें क्या कैसा है, ऑर्गेनाइजेशन कैसा लग रहा है? बहुत अच्छा है. ऐसा मैंने सुना है, मैं भी पत्रकार हूँ मशाल न्यूज नेटवर्क का. 2 करोड़ की साइड आपको मिली है, 2 करोड़ और युवा बिझनेसमॅन आपने स्टार्ट किया वेल, कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. एक नवीन उद्योजक मात्र वडोलीमध्ये तयार झालेले आहेत. आजम भाबे सर, एक डैशिंग पर्सनालिटी हमारे साथ जुड़ते हुए वेलकम. योगीजी पाटिल एंड सकलेन खरबे जी टॉस करेंगे. यहाँ पे हेड है अल्ताफ मुंडे एंड जफर मुंडे. एस कैप्टन कुडूस 11 टीम. असं योगेश, तुम्हाला कसं वाटतं? तुमच्या चिंचगडमध्ये खूप चांगली स्पर्धा असते, केंद्रीय मंत्री चषक, खासदार चषक, नाईट क्रिकेटचा महासंग्राम जो यावर्षी सुद्धा खूप चर्चेचा विषय SP बिलोशी टीमच्या माध्यमातून सुद्धा होत असतो, तुमचं सुद्धा आयोजन असतं. यावर्षी नाईट क्रिकेटचा महासंग्राम केला जाईल का? 100% चिंचगडमध्ये नाईट मॅच होतील. केला जाईल तर, पण 100% केला जाईल ते म्हणतायत. आणि या स्पर्धेचं आयोजन अगदत बुबेरे, फरमान बुरे, डिंगडॉंग वडोलीकरांचं भव्य आयोजन तुम्हाला कसं वाटतं? कैलास जाधव आणि टीम त्यांना पहिले शुभेच्छा देतो आयोजनबद्दल. आयोजन खूप त्यांचं चांगलं आहे आणि गेल्या वर्षी पण हे केलेलं आहे, यंदा पण चांगलं केलेलं आहे. त्यांना धन्यवाद. आणि वाडा टेनिसच्या इतिहासामध्ये जे पाहुणे संघ येणार त्यांच्याकरिता 14च्या 14 खेळाडूंची जेवणाची भोजनाची व्यवस्था केली गेली आहे. तर काय वाटतं या इतिहासाबद्दल? त्याच्याबद्दल अण्णा बोलला तर अण्णाचं नियोजन एकदम बेस्ट असतं. कोणी पण पाहुणा आला तरी त्याची पाहुण्यासारखी सोय होते आणि नियोजन चांगलं असतं. नक्कीच या ठिकाणी डिंगडॉंग वडोली ट्रॉफी आपण पाहू शकतायत. कॅप्टन आलेले आहेत महेशजी जाधव, यस सर कुडूस 11 कॅप्टन हर्षद जाधव, दोन्ही जाधव आहेत. वेल डन. टॉस करतील सकलेन खरबे. कुडूस 11 टीमनं टॉस जिंकलेलं महेश जाधव. जास्त वेळ घेत नाही, ही मॅच खूप महत्वाची तुमच्यासाठी असेल गटाई मॅच पर्यंत पोहोचण्याकरिता. काय स्वीकारणार मॅच मध्ये? 3 ओव्हरची मॅच. क्षेत्ररक्षण स्वीकारेल कुठपर्यंत आपण रोकाल रायझिंग टीमला? कमीत कमी धावामध्ये. वेल डन. बेस्ट ऑफ लक कॅप्टन महेश जाधव. नक्कीच आमच्यामध्ये जाधव जोडलेले आहेत सारशीचे. आपण बॅटिंग कुठपर्यंत जाल? दिनेश कोदेक सिनियर प्लेयर तुमच्या टीम मध्ये आहे. 30च्या वर जाण्याचा प्रयत्न करू. वेल डन. बेस्ट ऑफ लक बोथ टीम कॅप्टन. पात्रा एकत्र डिंगडॉंग क्रिकेट क्लब वडोली आयोजित वडोली चषक 2024 51,000 ट्रॉफी. जय क्रिकेट. जय क्रिकेट. मॅच कडे परतूयात पुन्हा एकदा. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विजयाकरता आव्हान ठेवलंय, भली मोठी धावसंख्या समोर ठेवली आहे. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा इन ऍक्शन महेश जाधव कुडूस 11 टीमच्या माध्यमातून आपण मुख्य मंचावर सन्मानित केलं जाते ज्यांना राष्ट्रीय सरपंच पुरस्काराने सन्मान मिळालाय. कमी वयाचे सरपंच या महाराष्ट्रातील आणि या देशातील राष्ट्रीय सरपंच पुरस्काराने सन्मानित एज्युकेशन MBA आहे आणि लॉचं वकिलीचं माझं सुद्धा शिक्षण घेत आहेत. दिनेश कोदेक स्टार क्रिकेटर वाडा टेनिस मधील यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाते. सोहेल सुसे यांच्या शुभ हस्ते. पटेल फिटनेसचे सोहेल सुसे, ओमकार भानुशाली यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती ओमकारजी आपण मंचावर यावं. दिनेश कोदे राष्ट्रीय सरपंच पुरस्कार विजेते, स्टार क्रिकेटर, MBA मास्टर आणि ऍडव्होकेटची सुद्धा ते तयारी करतायत. थँक्यू, थँक्स अ लॉट आपण आलात. थँक्यू. भानुशाली साहेब आपल्याला विनंती आपण मंचावर यावं. ओमकारजी भानुशाली साहेब शिवसेना युवा सेना नेते. ओमकारजी जाधव सर प्लीज वेलकम. शिवसेना युवा सेना नेते यांचं आगमन झालेलं आहे.
कट्टर शिवसैनिक युवा सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. श्वासात ध्यासात आणि दिग्गज नेते कमी वयामध्ये ज्यांची महाराष्ट्रात तख्ता दिल्लीच्या तख्तापर्यंत ओळख आहे, महाराष्ट्रात तख्तापर्यंत ओळख आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक ओमकारजी जाधव साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओमकारजी जाधव यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जात आहे. अगदच बुबेरे ओमकार भानुशाली यांचा सन्मान केला जाते. शिवसेना इबाद आणि मुबशीर यांच्या शुभ हस्ते. ओमकार भानुशाली यांचा सन्मान केला जाते मुख्य मंचावर. अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे कट्टर शिवसैनिक युवा सैनिक आहेत. माननीय गुल्लू भुरे यांना विनंती आहे, आपण सन्मान व्यासपीठावर या. माननीय ओमकार जाधव युवा डॅशिंग नेतृत्व, साजेब भुरे, अदनान नोंदबाल यांच्या शुभ हस्ते ओमकार जाधव कुडू शहरातील एक युवा डॅशिंग नेतृत्व, क्रीडा प्रेमी आहेत. कबड्डी असो क्रिकेट, त्यांचं खूप प्रेम आहे या खेळांवर आणि यांचा सन्मान केला जात आहे. डिंगडॉंग क्रिकेट क्लब वडोलीकडनं ओमकारजी जाधव साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मुख्य मंचावर या व्यासपीठावर. वडोली चषक 2024 वेलकम. ओव्हर टू अद्वर. पुन्हा एकदा लारा सज्ज आपला बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता शुभमच्या विपक्षामध्ये यावेळी फुलटॉस बॉल मिळाला आणि त्या फुलटॉस बॉल वर मात्र बॉल आला प्लॉट मध्ये आणि त्याला खऱ्या अर्थानं स्लॉट मध्ये, माफ करा, त्याला पाठवलं प्लॉट मध्ये. आलेला अप्रतिम स्ट्रोक षटकार 6. रोशन लारानं मात्र सर काय फलंदाजी केली आहे. रोशन लारा यांची सर पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली फलंदाजी बघायला मिळाली. वैयक्तिक 32 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली, ज्यामध्ये षटकारांची आतिषबाजी रोशनच्या बॅटमधून बघायला मिळाली होती. यावेळेला फुलर लेनची डिलिव्हरी हाताळली गेली आहे. बॉल आलाय आपण या ठिकाणी पाहिला तर लॉंग ऑफला, माफ करा, लॉंग ऑफचा खेळाडू जिथपर्यंत मिड ऑफला आला बॉलला हातामध्ये कव्हर केलं आणि फेक करेपर्यंत अर्थातच एक सिंगल या बॉलवर कंप्लीट झाली. 69 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय 4 षटकामध्ये आणि धावसंख्या आपण स्कोर कार्ड वर पाहिली 10 स्कोर कार्ड वर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहिला तर समाप्ती झाला. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 10 या अंकावर. पुढचा बॉल, पहिला बॉल साहिल दळवी. यावेळेला फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे. पुन्हा एकदा 2 खेळाडू आणि अखेरच्या क्षणाला आदित्यने मात्र ही कॅच हातामधनं ड्रॉप केली. त्यानंतर धावचीची संधी, धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र खेळाडूला परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला नाहीये. ओके, त्या ठिकाणी सेफली मात्र आपल्या क्रीज मध्ये परतलेत, जो आपण खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहत होतो. पुन्हा एकदा साहिल दळवी पुढचा बॉल घेऊन. यावेळेला अप्रतिम गतीमध्ये केलेलं परिवर्तन ओळखता येत नाहीये. बॉल मिस करत निघून गेला विकेटच्या मागे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना
आपण त्या ठिकाणी पाहिलं पंचांचं बोट चाललंय आकाशाच्या दिशेनं. विकेटचं पतन, अजून एक खेळाडू बाद. सातत्यपूर्ण मात्र विकेट जात राहिल्या सापरोंडे टीमच्या. 69 खूप मोठी धावसंख्या सर जेव्हा समोर ठेवली आहे तेव्हाच मात्र 69 खूप मोठं बलाढ्य आव्हान. साहिल दळवी यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये हाताळलेला बॉल. रोशन स्वतः त्या बॉलवर जात आहेत. एस्ट्यांच्या मागून बॉलवर गेले. फेक करेपर्यंत स्वतःच्या हातामध्ये बॉलला ठेवलंय. एक सिंगल या बॉलवर रोखून धरलंय फलंदाजी करणाऱ्या टीमला. यावेळेला मात्र फटका चांगला, उंची बरीच गाठली आहे. भाई त्या ठिकाणी जज करत असताना अप्रतिम कॅच कंप्लीट करतोय. सर भाईने सुद्धा आपल्या कारकिर्दीतली अनेक वर्षे या टेनिस क्रिकेटला दिली आहेत. ज्या पद्धतीने आपण उल्लेख करत होतो कुडूस 11 टीम मधनं हर्षद हुंडो यांना आपण टेनिस क्रिकेटवर निष्ठेने खेळलेला खेळाडू आहे. आज वयाची मला वाटते 35 पार केलेला 40 मध्ये घुसतोय, परंतु अजूनही क्रिकेटची पूजा करतोय. क्रिकेटचा साधक आहे आणि म्हणून तो आज क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला तरोताजा दिसतोय. डेफिनेटली या गोष्टीत काही शंका नाही. ज्या पद्धतीने आपण व्यसनांपासून दूर, सर्वात महत्त्वाचं संतुलित आहार, लवकर अर्ली टू बेड अर्ली टू राईज वेक्स यू हेल्दी वेल्थी अँड वाईज. अजूनही त्याची फिटनेस बघा, पोटाचा नगारा होऊ दिलेला नाहीये त्यांनी, अभक्ष्य काहीच खात नाही. याही वेळेला सुंदर बॉल साहिल दळवी प्रभावी करत असताना आणि या मॅच मधनं जी टीम विजयी होईल ती थेट प्रवेश करेल. आणि आगमन झालेलं आहे डिंग डॉंग क्रिकेट क्लब वडोलीच्या या वडोली ट्रॉफी 2024 क्रिकेटच्या मासिकांना भेट देत आहे योगेशजी जाधव, ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट वॉच मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅच करिता फर्स्ट राऊंडला योगेशजी जाधव. वेलकम वेलकम व्हीआयपी डायस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी आपण आणि कधीही क्रिकेटमध्ये स्वतःचा संयम त्या खेळाडूने घालवलेला नाहीये. कधीतरी अपवादात्मक तो एखाद्या वेळेस एक्साइट झाला असेल. बघा, चिकन चाट व्यक्तिमत्व योगेश जाधव. उमर 55 की लेकिन दिल बचपन का. यंग अँड डायनामिक. या स्पोर्ट्स वॉच त्याने या स्पर्धेमधले खेळाडूंसाठी दिलेलं आहे. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. महागडे बक्षिसे हल्ली त्याची क्रेज आहे. असे योगेश जाधव येतात, यंग अँड हँडसम. अजूनही बघा, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तरुणांना लाज वाटेल अशा प्रकारचं नैसर्गिक सौंदर्य. अनेक जण त्याच्यावर फिदा आहेत. जेव्हा दिलो की धडकन असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नवीन बॉलर जय नांगरे गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरनं आपण जय नांगरेला पाहू शकाल. पहिला बॉल राईट मोर दी विकेटनं. यावेळेला फटका चांगला, पुन्हा एकदा उंची गाठली आहे त्या ठिकाणी भाई पुन्हा एकदा जज करत असताना आणि अखेरच्या क्षणाला मात्र कॅच त्याच्या हातामधनं ड्रॉप झाली आहे. वेगानं अंतर कापत गेलेले परंतु अखेरच्या क्षणाला कॅच ड्रॉप झाली आहे. उंचावरचे टेनिसचे कॅच असतात ना, याचं महत्वाचं कारण तुमची किती नजर असू द्या, हा चेंडू फिरत येतो आणि लेदरचा चेंडू हेवी असल्यामुळे तो किती उंच गेला तर जितका उंच जातो तसा त्या डिरेक्शनला तो खाली येतो. हा मूलभूत फरक आहे. नक्कीच या सर्व काही गोष्टी समालोचनाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत कळवत असताना अर्थातच ज्येष्ठ समालोचक सदानंदजी अडकमोळ सर, ज्यांनी सुद्धा समालोचन असू द्या हे क्रिकेट असू द्या याची गेली 34 वर्षापासून ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सेवा करतायत. याही वेळेला बॉल अप्रतिम जय नांगरे वेगवान तेजतर्रार मारा त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. चिंचगड संघाकडनं एक धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड टीम कडनं एक युवा रायझिंग खेळाडू जय नांगरे आपण बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतोय त्याला. पुढचा बॉल यावेळेला फटका सजवला गेलाय. विनीच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावेल. परतावं लागेल खेळाडूला. लॉंग ऑनला मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कॅच कंप्लीट केली.
विकेटचं पतन, खेळाडू बाद, बॅक टू डगआउट. क्रिकेटमध्ये 3 टीला महत्व आहे. देर आर थ्री टी इज मोस्ट इम्पॉर्टंट. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टायमिंग. टेक्निक, टायमिंग अँड टेम्परामेंट या 3 गोष्टींचा मिलाप ज्या फलंदाजामध्ये होतो तोच लीलया षटकार मारू शकतो. केवळ जंगल पॉवर मध्ये तुम्ही एखादा षटकार मारू शकता. तुमच्यामध्ये टायमिंग नसेल, फुटवर्क नसेल, टेक्निक नसेल तर तुम्ही प्रत्येक चेंडूला जर षटकार ताकदीवर मारता आला असता तर केरॉन पोलार्ड आणि आंद्रे रसेल सारख्या बाहुबली खेळाडूंना आउट करता आलं नसतं. अतिशय परफेक्ट माहिती सर यावेळी आमच्यापर्यंत पुरवत असताना. खऱ्या अर्थाने या सर्व काही गोष्टी खूप साऱ्या महत्वाच्या आहेत. या ठिकाणी मॅच फिनिश होत असताना विजय झाली आहे टीम धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड आणि थेट प्रवेश केलाय या स्पर्धेच्या अर्थातच या पहिल्या दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये. स्पोर्ट्स म्हटलं आजवर की युक्ती आणि शक्ती दोन्ही गोष्टी लागतात. पण तू कुठल्या वेळेला युक्ती वापरायची आणि कुठल्या वेळेला शक्ती वापरायची याचं टेम्परामेंट, याचं टेक्निक ज्याच्याकडे आहे तोच कुठल्याही खेळामध्ये यशस्वी होतो. तुम्ही सांगाल का माझ्यामध्ये अचाट अफाट ताकद आहे म्हणून मी कुठल्याही क्षणी कुठल्याही चेंडूला फिरवू शकतो, तसं नसतं. प्रत्येक खेळाचं एक विशिष्ट तंत्र असतं आणि तंत्र आत्मसात करा. टेक्निक ज्याच्याकडे आहे तो कुठल्याही संकटावर मात करू शकतो. म्हणून तंत्र महत्वाचे आहे. पूर्वी